बॅडमिंटन प्रेमीसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबईतील गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये सब ज्युनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली। ही स्पर्धा बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई सबअर्बन म्हणजेच BAMU यांच्या वतीने आयोजित करण्यात आली। स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय उपाध्याय व पराग आळवणी यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी बामूचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी, सचिव समीर पाटणकर, कोषाध्यक्ष जॉर्ज वर्जियस आणि सहसचिव रवी दोशी तसेच राखी सोनिग्रा हे उपस्थित होते। अधिकारी अध्यक्ष बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर बामू या संस्थेचा मी अध्यक्ष आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून गोरेगाव स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान नॅशनल रँकिंग टुर्नामेंट 13 वर्षाखालील मुलांकरता आणि मुलींकरता आयोजित केली आहे। या स्पर्धेला संपूर्ण भारतातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून भारतातील 28 राज्यातून यामध्ये स्पर्धक आलेले आहेत आणि यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे। या स्पर्धेचं उद्घाटन 2 ऑगस्ट रोजी सन्माननीय आमदार श्री संजय उपाध्यायजी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि 7 तारखेला याच्या फायनल मॅचेस आहेत। या मॅचेस करता जे प्लेयर्स आलेले ते 13 वर्षाखाली जरी असले तरी त्यांच्या खेळाचा दर्जा खूप चांगला आहे। यावरून मी बॅडमिंटन असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून एक अधिकारवाणीने सांगू इच्छितो की यांचा खेळ बघितल्यानंतर भारताचं बॅडमिंटनमधील भवितव्य खूप चांगलं आहे असं म्हणता येईल, कारण खेळाचा दर्जा या मुलांनी खूप वरच्या लेवलला नेऊन ठेवलेला आहे। ही स्पर्धा बामूला आयोजित करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन त्याचप्रमाणे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया या दोन्ही संस्थांचे मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आणि आणखीन एक सांगू इच्छितो म्हणजे या स्पर्धेमध्ये आम्ही जवळजवळ 6 लाखांची बक्षिसं या प्लेयर्सकरता देणार आहे, जेणेकरून या प्लेयर्समधून एक प्रतिस्पर्धा किंवा स्पर्धेचा भावना तीव्र होऊन त्यांनी आणखीन चांगल्या पद्धतीने खेळावं म्हणून तर अशा पद्धतीने त्यांना या गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून इथं चांगल्या ॲम्युनिटीज दिल्या हे जे बॅडमिंटन कोर्ट आहे ते पूर्णपणे एअर कंडिशन बॅडमिंटन कोर्ट आहे आणि त्यामुळे प्लेयर्स या ठिकाणी आणखीन चांगल्यापणे खेळू शकतात। तर आमचा बामूचा हा प्रयत्न असेल की चांगल्यात चांगली बॅडमिंटन स्पर्धा घडवून भारतातील बॅडमिंटन खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे। धन्यवाद। जय हिंद, वंदे मातरम। 2 ऑगस्टपासून सुरू झालेली ही स्पर्धा 7 ऑगस्टपर्यंत चालणार असून भारतातील 28 राज्यांमधून तब्बल 611 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। तसेच या स्पर्धेतील क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि अंतिम विजेत्यांना एकूण 6 लाख रुपयांची रोख बक्षिसे देखील देण्यात येणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।